मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे कारण हिंदुस्तानी। दर्शकों, दर मार्च महिन्याला केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका आणि ग्रामपंचायत यांचे बजेट येतात एका वर्षासाठी। त्या बजेटमध्ये जीवनोपयोगी वस्तूंचे रेट, बाकी जे आपला कार झाली, टीव्ही, फ्रीज यांचे सगळ्यांचे रेट ठरवले जातात। यांना वर्षभर टिकायचं असतं। पण मध्ये मध्ये जे बजेट येतोय त्यामुळे सगळेच हैराण होतात की हा बजेटमधून उपबजेट म्हणजे सब बजेट कुठून आला। राज्य सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली, लाखो महिलांना पैसे द्यायला सुरुवात झाली विधानसभा निवडणुकीच्या अगोदर। त्याच्यानंतर विधानसभा निवडणुका संपल्या की लाडकी बहीण योजनेला परत KYC करायला लावला। लाखो महिलांना जे पैसे दिलेले ते बंद झालेले आहेत। याचमध्ये एक समाजात असा वर्ग आहे ज्या वर्गाबाबत बोललं जातं की तो महागाईचा कधीही विरोध करत नाही। कितीही ते जे वस्तू वापरतात ती वस्तू कितीही महाग झाली तरी ते वापरतच राहतात, काही बोलत नाही, विरोध करत नाही, आंदोलन करत नाही, त्यांची कुठली संघटनाही नाही। हा दर्शको, आपण बोलतोय दारू पिणाऱ्यावर, आपण बोलतोय सिगरेट ओढणाऱ्यावर। आता निवडणुकी महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या त्याच्या एक महिना अगोदर राज्य सरकारने, महाराष्ट्र सरकारने दारूचे रेट वाढवले, सिगरेटचे रेट वाढवले। आम्ही एक दोन लोकांशी बोललो याबाबत, ते म्हणते आमची संघटना नाही आहे आणि आम्ही जर विरोध करायला रस्त्यावर उतरलो तर लोक आम्हाला बेवडा बोलतील, शराबी बोलतील, किंवा हा तर सिगरेट ओढतो, हा तंबाखू खातोय। आमची कुठलीही संघटना नाही, आम्ही विरोध करू शकत नाही। आणि काही लोकांनी तर अशी पण मनोगत व्यक्त केलेलं आहे की आता आम्हाला देशी पियायला लागेल, इंग्रजी पिणारे। तर आधी मराठी। गव्हर्नमेंटने जे आता लिकरवर आणि सिगरेटवर अचानक रेट वाढवलेत त्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? बघायचं झालं तर जे आम्ही लॉकडाऊनपासून जे दारूचे भाव बघतोय तर तेव्हापासून आमचा राज्य सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये आमचा जो सहकार्य आहे तो उल्लेखनीय आहे आणि सर्वात जास्त टॅक्स आम्ही देतो आणि देत राहणार। पण आत्ता जी हालत झाली आहे, एवढा दारू जी महाग झाली आहे, तर आता असं झालं की आता देशी प्यावे लागणार आम्हाला। हां, तर बघा जरा काय होऊ शकतो का आम्ही आता ब्रँडेड दारू आम्हाला मिळणार का नाही मिळणार, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि असं वाटतं की आम्हाला आता देशी प्यावे लागणार। हे होते अधिराज्य आहे जे बोलत होते की आता आम्हाला देशी प्यायला लागेल। दर्शको, हा वर्ग असा आहे ज्याची कुठलीही संघटना नाही, अखिल भारतीय स्तरावर, राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर कुठलीही संघटना नाही। ते फक्त एकमेकांशी बसून बोलून विरोध करतात। राज्य सरकारच्या बजेटमध्ये प्रत्येक वेळेला भरमसाठ दारूची, वाईनची, विस्कीची किंवा बिअरची किंवा सिगारेटची, तंबाखूवरचे रेट वाढवले जातात। हा विषय वेगळा आहे। बहुतेक जे ना पिणार आहेत त्यांना हा विषय पटणार नाही, पण पिणारा समाज, सिगरेट ओढणारा समाज, तंबाखू खाणारा समाज जो आहे ते पण याच देशाचे नागरिक आहेत। कोरोना काळात पंजाबमध्ये सर्वात आधी कॅप्टन अमरिंदर सिंगनी सांगितलं होतं, मुख्यमंत्री होते त्यावेळेला, की जर कोरोना काळात राज्याची आर्थिक स्थिती सुदृढ करायची असेल, मजबूत करायची असेल तर दारूचे, वाईन शॉपचे शटर उघडा। हळूहळू साऱ्या देशात कोरोना काळात दारूचे शटर उघडले गेले
आणि त्याने राज्य सरकार, प्रत्येक राज्य सरकारला फायदा झाला. कोरोना काळात जी आर्थिक स्थिती डगमगाईत आली होती ती स्थिती थोडीफार का होईना पण सुधारली. प्रत्येक राज्य सरकारला या पिणाऱ्या, सिगरेट पिणाऱ्या, दारू पिणाऱ्या लोकांवर पण लक्ष दिला पाहिजे. व्यसनमुक्ती आहे, व्यसनमुक्ती केली पाहिजे. व्यसनमुक्ती करण्याचा सर्वात मोठा उपाय आहे की वाईन शॉप बंद करून टाका, सिगरेटच्या फॅक्टऱ्या बंद करून टाका, दारूचे जे फॅक्टरी आहेत ते बंद करून टाका. मिळणार नाही, पण जर मिळालीच नाही तर पिणार कुठून. आता मध्येच राज्य सरकारने एक घोषणा केली, सिगरेट आणि गुटख्यावरचे रेट वाढवले. आश्चर्याची गोष्ट आहे की गुटखा हा महाराष्ट्र राज्यात बॅन आहे. ब्लॅकने विकला जातो, डबल रेटने विकला जातो. मग त्याचे रेट कसे काय राज्य सरकारने वाढवले? अशी कुठलीही घोषणा झालेली नाही आहे की गुटखा राज्यात बॅन नाही आहे, पण गुटख्याचे रेट वाढवले. याचा अर्थ काय? महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त रेट आहेत सिगरेटचे, दारूचे, गुटख्याचे पण आता रेट वाढवले. मी कुठल्याही व्यसनच्या समर्थन करत नाही आहे, पण हा पण एक तबका आहे ज्यांनी कोरोना काळात प्रत्येक राज्य सरकारला आर्थिक पाठबळ दिलेला आहे. जर बजेटमध्ये एकदा वाढवलं तर बजेट परत येण्याचं 6 महिने अगोदर, 4 महिने अगोदर हे जसं वाढवलं जातं त्यावर काय परिणाम होणार आहे. कारण त्यांची संघटना नाही आहे व्यसन करण्याची. हा वेगळा विषय मी परत बोलतोय. काही लोकांना पटणार नाही, पण थोडा विचार करावा. जे आंदोलन करत नाही, जे गपचूप राहतात, जे कुठलेही ज्यांची संघटना नाही आहे ते रस्त्यावर उतरू शकत नाही, ज्यांना पोलीस प्रशासन असू द्या की बाकीचा समाज असू द्या हे दृष्टीने बघतं की बघा तो पिऊन चाललेला आहे, पण त्यांच्यावर, त्यांच्या खांद्यावर राज्याची, देशाची आर्थिक स्थिती पण टिकलेली आहे हे पण मान्य करायलाच लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला विनंती आहे की वाढवलेले रेट, वाढवलेले टॅक्स कमी करा. आणि यासोबत इथे थांबतोय. स्मार्ट सिटी मेट्रो न्यूजमध्ये आपण पुढच्या वेळेला एक नवीन विषय घेऊन येऊ, नवीन बातम्या असतील ते दाखवू. आपण बघत राहा स्मार्ट सिटी मेट्रो न्यूज. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा.